नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, निवडणूक आयोगानं देशभरात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. ही प्रक्रिया बिहार निवडणुकीपासून सुरू झाली. त्याच क्रमानं आता पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेला आता बंगालमध्ये जोरदार विरोध होतोय आणि तो म्हणजे ममता बॅनर्जी सरकारकडून. ममता सरकारला का ही प्रक्रिया नको आहे, हाच मूळ प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो. ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर असा आरोप केला आहे की आयोग भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करतोय आणि या प्रक्रियेला NRC प्रमाणे लागू करण्याची योजना आखतोय. या त्यांच्या आरोपानंतर हसावं का रडावं हे कळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. NRCमध्ये नागरिक आणि घुसखोर यांची ओळख पटवली गेली होती, हे इथं विसरून चालणार नाही. का पोटदुखी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. बंगालमध्ये या प्रक्रियेला 100 ठिकाणी विरोध करण्यात आला. विजया सिम्मिलनी हा कार्यक्रम तिथं आयोजित करण्यात आलेला होता. आता या सर्व वादावर निवडणूक आयोगाचं काय मत आहे ते जाणून घेऊया. आयोगानं असं म्हटलं की या प्रक्रियेमधून कोणताही वैध मतदार यादीतून बाहेर पडणार नाही. हे आश्वासन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी दिले. त्यांनी सांगितलं की कायद्यानं निश्चित केलेल्या प्रक्रियेचं पालन हे करण्यात येईल. आयोगानं या प्रक्रियेसाठी आत्तापर्यंत 3.96 कोटी डेटा अपलोड केला आहे. प्रारंभिक डेटामध्ये सुमारे 3.48 कोटी नावं 2002च्या SIR म्हणजेच या प्रक्रियेच्या डेटाशी जुळलेली आहेत, जी एकूण मतदारांच्या सुमारे 44 ते 45% आहेत. तर राज्यातील एकूण नोंदणीकृत मतदार सुमारे 7.6 कोटी आहेत. कालिम्पोंग, पश्चिम मिदनापूर, पुरुलिया, कोलकाता उत्तर, मालदा, झारग्राम या 7 जिल्ह्यांमध्ये केलेल्या प्रारंभिक जुळणीमध्ये असं आढळलं की 51 ते 65% नावं 2002च्या SIR रेकॉर्डशी जुळत आहेत. याचा अर्थ या जिल्ह्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मतदार जुन्या रेकॉर्डशी संबंधित आहेत. मात्र काही भागात सुधारणा आवश्यक आहेत. निवडणूक आयोगानं हा डेटा इलेक्शन कमिशनच्या पोर्टलवर अपलोड केलेला आहे. मात्र जलपाईगुडी आणि दार्जिलिंग जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे यात विलंब झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये SIR विशेषतः आवश्यक मानलं जाते, कारण विशेषतः त्या राज्यात वाढत असलेल्या घुसखोरीच्या घटना हे आहे. बंगालमध्ये रोज घुसखोरी आणि अवैध मतदारांच्या समावेशाची प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया तिथं अत्यंत आवश्यक आहे. आता जाऊ गुजरातमध्ये. गुजरातच्या भावनगरमध्ये दिवाळीच्या दिवशी 2 हिंदू भावांवर मुस्लिम तरुणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. बोरतलाव पोलीस स्टेशनमध्ये समीर, रियाज आणि असलम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटकसुद्धा केली आहे. ही संपूर्ण घटना कुंभारवाडा भागातील मढिया रोड महम्मदी मशिदीजवळ वाफनगर इथं घडली. तक्रारीनुसार तक्रारदाराला 19 ऑक्टोबर रोजी त्याच्या एका मित्रानं असं सांगितलं की 2-3 मुस्लिम तरुण गल्लीत त्याच्या लहान भावाला फटाके फोडण्याबाबत शिव्या देत आहेत. त्यानंतर तक्रारदार जेव्हा तिथं पोहोचला तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी रियाज पठाण, समीर हुसेन सय्यद आणि असलम पठाण यांच्या हातामध्ये पाईप, तलवार आणि इतर मारहाणीची शस्त्र होती आणि ते तिथं हातात घेऊन उभे होते आणि त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेनंतर पोलिसांनी यातील आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहिता म्हणजेच BNS कलम 117(2), 118(1), 115(2), 352 आणि 54 नुसार तसंच गुजरात पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की या प्रकरणात असलम पठाण आणि समीर सय्यद या 2 आरोपींना अटक करण्यात आली असून प्रकरणात आणखी कारवाई सुरूच आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI प्लॅटफॉर्मवर 18 ऑक्टोबर म्हणजेच धनत्रयोदशीला 1.02 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचं सांगितलं. या दरम्यान व्यवहारांची संख्या 75.4 कोटी अशी होती, जी एका दिवसातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या 3 दिवसांपर्यंत UPIवर सरासरी व्यवहारांची संख्या 73.69 कोटी होती, तर मागील वर्षी याच काळात ही संख्या 64.74 कोटी होती. GST दरामध्ये झालेली कपात त्यामुळं ही खरेदी वाढली, ज्यामुळं मध्यम वर्गाला यावेळी त्यांच्या बजेटमध्ये अधिक शॉपिंग करण्याची संधी मिळाली. अखिल भारतीय व्यापारी परिसंघ म्हणजेच CAT अहवालानुसार नवरात्र ते दिवाळीपर्यंत चाललेल्या फेस्टिव्ह सीझनमध्ये वस्तूंची विक्री रेकॉर्ड 5.40 लाख कोटी रुपयांवर पोहोचलेला होता.
याच दरम्यान सुमारे 65,000 कोटी रुपयांचं सर्व्हिसेस ग्राहकांकडून खरेदी करण्यात आल्या. कॅटच्या संशोधन विभागानुसार ही रक्कम मागील वर्षी नवरात्र ते दिवाळी या कालावधीत 4.25 लाख कोटी इतकी होती. फेस्टिव्ह सेल्सपेक्षा 75% ही जास्त आहे. सर्वेक्षणात असंही सांगण्यात आलेलं आहे की यामध्ये रिटेलची हिस्सेदारी 85% होती. ऑफलाईन मार्केटमध्ये मागणी चांगली होती. कन्फेक्शनरी, होम डेकोर, रेडीमेड कपडे, टिकाऊ उपभोक्ता सामान आणि दैनंदिन वापराच्या वस्तू या प्रमुख उपभोक्ता आणि रिटेल श्रेण्यांमध्ये GST दरामध्ये कपात झाल्यामुळं किंमत स्पर्धा सुधारली आणि खरेदी वाढलेली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये 28 वर्षीय गोरक्षक प्रशांत उर्फ सोनू यास फसवून गोळ्या घातलेले. प्रशांतच्या यकृतावर गोळी लागली असून तो अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वाल्मिकी समाजातील प्रशांतच्या आईनं पोलिसांकडे गुन्हेगारांना पकडून देण्याची मागणी केली आहे. तर भाजपचे नेते माधवी लता यांनी AIMIMवर हल्ल्याचा आरोप केला आहे. गोळी घालणाऱ्यांची ओळख इब्राहिम म्हणून करण्यात आलेली आहे. ही घटना बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30च्या दरम्यान घडली. प्रशांत हा मागील 5 ते 6 वर्षांपासून गोरक्षाचं काम करतो. त्या दिवशी एका अज्ञात व्यक्तीनं त्याला सांगितलं की अमुक ठिकाणी गाय तस्करीबद्दलची माहिती आहे. मात्र प्रशांत जेव्हा तिथं पोहोचला तेव्हा एका व्यक्तीनं त्याला गोळ्या झाडल्या. पोलिसांनी काही लोकांना अटकसुद्धा केली आहे. भाजपचे खासदार इटाला राजेंद्र यांनी सांगितलं की गोळी मारणाऱ्यांची ओळख इब्राहिम म्हणून पटलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष N. रामचंद्र राव यांनी असं म्हटलं की हल्ला AIMIMच्या गुंडांच्या तर्फे करण्यात आला. प्रशांतच्या आईनं मीडियासमोर बोलताना असं सांगितलं की माझा मुलगा जगण्यासाठी आणि मृत्यूसाठी लढतोय. मी गोरक्षेसाठी आणखीन 10 मुलं बळी देईन. सरकारनं मात्र गुन्हेगाराला अटक करावी. ती म्हणते आपल्याला न्याय हवा आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.